डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 2 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। राज्यपाल नियुक्त स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे पार पडलं। कर्जत तालुक्यातही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळपासूनच कर्जत, नेरळ, माथेरान इथे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी श्री बैठकीच्या सदस्यांना विभागवार गटात वाटून देण्यात आलं, ज्यामुळे नियोजनबद्ध स्वच्छता करण्यात आली। या स्वच्छता मोहिमेद्वारे प्रतिष्ठानाने समाजात स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करत जबाबदारीची जाणीव करून दिली। अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होत आहे। आम्ही बघा, आम्हाला सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला बैठकीमध्ये भाग आलेला असतो, स्वच्छता आम्ही राबवायचं असतं। म्हणून आज आम्हाला सूचना मिळाल्यामुळं आम्ही पंचायत समिती आणि मार्केट यार्ड स्वच्छता जिथं आम्हाला सांगितलं तिथं आम्ही सर्व स्त्री सदस्य मनोभावाने भक्तिभावाने स्वच्छता म्हणजे जी आपल्या मनात जो केर कचरा असतो तसाच समोर पडलेलाही कचरा दूर व्हावा हीच आमची स्त्री सदस्यांची भावना असते। महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी दिनांक 3 मार्च 2025 रोजी जयंतीनिमित्त आज रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियानाचा महा उपक्रम आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत आदरणीय सद्गुरू अप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान उपक्रम राबवला जात आहेत। त्याचंच औचित्य साधून आज कर्जत परिसरामध्ये संपूर्ण नगरपालिका, पंचायत समिती आणि संपूर्ण शासकीय कार्यालय या संपूर्ण कर्जतमध्ये स्वच्छता उपक्रम राबवण्यात येत आहेत। स्वयंपूर्तीने इथे स्वयंसेवक सदस्य स्वच्छता करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्य रस्ता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ करण्याचं काम या प्रतिष्ठानामार्फत केलं जातं। याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवत असताना निःशुल्कपणे म्हणजे स्वइच्छेने इथे सगळे स्वयंसेवक काम करताना आपल्याला पाहायला मिळतील।